3 दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता। या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होत असून जगभरात या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे देखील वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करत पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या। तसेच केंद्र सरकारच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। पर्यटकांवर अशा प्रकारचा हल्ला होणे म्हणजे सुरक्षा तसेच गृह मंत्रालयाचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप देखील यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला। तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना यावेळी मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष सजुला सुतार, प्रवक्ते विलास देशमुख यांच्यासह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 22 एप्रिलला जो पहलगाम मध्ये भ्याड हल्ला पर्यटकावर झाला त्याच्या निषेधार्थ आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, शरदचंद्र पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी जमलोय। खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्ष काश्मीरला लोक जात असतात, पण पर्यटकावर कधी हल्ला झालेला नाही आणि हल्ला होत असताना कुठली जात पात धर्म त्यांनी कधी विचारला नाही। पण यावेळी त्यांनी जात धर्म आणि खास करून पंतप्रधान मोदींचं नाव सांगून त्यांनी हल्ला केला आणि या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत। हे जमून खाली चालणार नाही एकत्र किंवा भावपूर्ण श्रद्धांजली वाहून चालणार नाही। ते अतिरेक्यानं देशातनं पूर्ण नष्ट केला पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, जेणेकरून परत त्याची हिंमत होता कामा नये का भारतावर अशी नजर ठेवण्याची। सुरक्षा म्हणजे जे पहलगामचं पॉइंट आहे, ज्या ठिकाणी म्हणजे मिनी स्वित्झर्लंड बोललं जातं, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वाहन जात नाही, घोड्यानी किंवा आपल्याला चालत जायला लागतं। अशा ठिकाणी सुरक्षा न ठेवणं म्हणजे ही पण एक खैदाची गोष्ट आहे। आणि हा जो एप्रिल आणि मे म्हणजे काश्मीरमध्ये जाण्याचा पर्यटकांचा वेग जास्त असतो, अशा वेळी सुरक्षा नसणं म्हणजे याच्यावर पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि जो हल्ला झाला याच्यावर जात विचारली याच्यावर पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण अतिरेकाने अनेक ठिकाणी हल्ले आपल्या देशावर, महाराष्ट्रावर केले, पण अशी जात विचारली नाही। याच वेळी का जात विचारली याचा एक मोठा प्रश्न आहे। तर केंद्र सरकारने याच्यावर जातीने लक्ष घातला पाहिजे। जम्मू काश्मीर मधील बैसरन या जागेवर जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये 27 भारतीय नागरिक यांचा निष्पाप बळी गेला, त्याच्या निषेधार्थ आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही आज येथे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीने आम्ही येथे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे आज जमलेले आहेत। येथील नागरिकही याच्यामध्ये बहुसंख्येने सामील झालेले आहेत। आज इथे श्रद्धांजली वाहत असताना मनाला इतका खेद होतोय की भारतीय सुरक्षा आज कुठे गेली। आज जेव्हा आपण एप्रिल मेच्या ह्या सुट्ट्या आहेत आणि ह्या सुट्ट्यांत सगळ्या शाळा कॉलेजेस बंद झालेले आहेत आणि ह्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सहपरिवार आपण आज जेव्हा आपल्या देशाचं स्वित्झर्लंड मिनी काश्मीर मधील आपलं स्वित्झर्लंड जे म्हणून आपण जम्मू काश्मीरकडे बघत असतो आणि या स्वित्झर्लंड पेक्षा सुंदर असलेल्या आपल्या ह्या काश्मीरमध्ये जेव्हा आपण पर्यटन करत असताना येथे सुरक्षा नाही आहे आणि त्या सुरक्षा कमी आहे आणि त्या कमी सुरक्षेच्या मुळे आज त्या पर्यटकांचा बळी गेला, ज्या गोळ्या त्यांच्या परिवारासमोर झाडल्या गेल्या, हे निंदनीय बाब आहे। आज ही सुरक्षा कुठेतरी आपली पणाला लागलेली आहे। आज ह्या घटनेच्या माध्यमातून हेच आज पुढे येतंय की जवळजवळ 1.5 लाखाच्या वर जे सीमारेषेवरील सुरक्षा आहे, सैन्य आहे, ते भरलं 2-3 वर्षापासून त्यांचे ह्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत। हे केंद्र सरकारचं अपयश आहे आणि हे कधीतरी असं वाटतं की जाणून बुजून केलेलं कृत्य आहे का। जेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये सत्ता बीजेपीची नाही आहे तेव्हापासून त्यांनी ते सैन्य मागे घ्यायला चालू केलं आणि बैसरन हा ठिकाण हे पाकिस्तान बॉर्डर जवळ आहे आणि ह्या अशा बॉर्डर जवळ असलेल्या ठिकाणी पर्यटन स्थळी सुरक्षा नसणं ही खेदाची बाब आहे आणि केंद्र सरकारच्या आणि गृह मंत्रालयाच्या अपयशाची बाब आहे, ही निंदनीय आहे। हे सर्व भारतीय नागरिक आज जाणून उठलेले आहेत। संपूर्ण देशात महिला सुरक्षित नसताना आज
ज्येष्ठ तरुण युवक वर्गही कुठे सुरक्षित नाही, पर्यटक कुठे सुरक्षित नाही, ही भावना आज आपण या घटनेमुळे पर्यटनाला जाताना ही सर्व भारतीयांच्या मनात आज धाकधूक निर्माण होईल की आपण पर्यटनाला जावं की नाही. कारण आजच्या ज्या घटने झालेली आहे ही घटनेमुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात एक शोककळा आणि एक दहशतयुक्त भीती निर्माण झालेली आहे. ज्या पाकिस्तानच्या माध्यमातून त्या पाकिस्तानचे हे दहशतवादी संघटना या पाकिस्तानचीच पिल्लं आहेत आणि ह्या पिल्लांना पोचण्याचं काम हे पाकिस्तान आणि आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत, भारताच्या आजूबाजूच्या सीमारेषेवरील देश आहेत ते करत असतात आणि ह्या संघटनांना बळ देऊन ते भारतामध्ये दहशतवादी कारवाया करत असतात. ह्यांना समूळ उच्चाटन त्यांचं होण्यासाठी या सर्व सीमारेषेवरील जेवढी गावं आहेत त्याच्यामध्ये टेचून त्यांना काढलं पाहिजे आणि कठोर शिक्षा त्यांना केली पाहिजे. तिथल्या तिथे ज्याप्रमाणे त्यांनी आमच्या भारतीय नागरिकांची समोरासमोर हत्या केली तसंच सैन्याला अधिकार द्या आपल्या आणि त्यांना जिथे दहशतवादी सापडेल तिथे त्याची गोळी घालून हत्या करा, ही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण भारतीयांच्या मनातील बाब ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज इथे मी मांडत आहे आणि भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचा याच्याने निषेध करते. तसेच पाकिस्तानाचे जे आज आपण सिंधू नदी करार संपुष्टात आणून जो करार स्थगित करून जो निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने त्याचं योग्यच आहे. आज ते पाणी जर आपण त्यांना दिलं नाही आणि त्यांचे हाल त्यांना जेव्हा समजेल की भारताच्या ह्या नदीचा उपयोग आपल्यासाठी किती उपयोगी आहे, असेच अनेक महत्वाकांक्षी निर्णय आज लवकरात लवकर केंद्र सरकारने घ्यावे. सैन्य जे भरती झालेलं नाहीये ते सैन्य भरती करावं, ही मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आज येते केंद्र सरकार